नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकुल 247 मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बुद्धिमत्तेचा सांकेतिक भाषेमधील टाइप 2 शिकणार आहोत। पर्टिक्युलरली टाइप 2 विषयी बोलायचं झालं तर त्याचं नाव आहे काल्पनिक भाषा किंवा इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर फिशियस लँग्वेज। यामध्ये काय असते, अशी 4 वाक्य दिले जातात आणि त्याच्यामध्ये 4 शब्द असतात आणि समोरच्या 4 वाक्यामध्ये त्याचे आणखी कोड दिले असतात। म्हणजे इकडे वाक्य असते आणि दुसऱ्या बाजूला कोड्स असतात। कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की फक्त आपल्याला एक वर्ड दिला राहायचा आणि आपण त्याला डिकोड करायचं। इथे आपल्याला पूर्ण वाक्य दिलं जाते आणि त्या वाक्याला डिकोड करायचं, म्हणजे त्याच्यात एकेका शब्दाला काय कोड दिलेला आहे हे सांगायचं आहे। तर आपण आता बघूया कसं करायचं आहे। तर यासाठी मी आज तुम्हाला 2 मेथड सांगणार आहे। एक मेथड जी जुनी आहे, जी सर्वजण वापरतात, आणि एक मेथड जी न्यू आहे। तर दोन्ही पण मेथड मी 2 वेगळ्या जागेसाठी सांगणार आहे की कोणत्या ठिकाणी, म्हणजे ऑफलाईन मध्ये कोणती वापरायची आणि ऑनलाईन पेपर झाले तर कोणती वापरायची आहे। तर पहिले आपण जुनी मेथड पाहूया जे सर्वजण वापरतात ती। याच्यामध्ये काय असते माहिती आहे का, आता समजा आपल्याला होप टू सी यू म्हणजे RESONADI असं दिलेलं आहे। दुसऱ्या वाक्यात प्लीज कम टू सी द पारी म्हणजेच FIGENADIKEZO। तिसरा आहे होप टू कम म्हणजे DISOGE, आणि लास्ट वाक्यामध्ये CU द पारी म्हणजे REFIZONA। म्हणजे इथे काय दिलेलं आहे, हे जे वाक्य आहे वाक्यासाठीच एक पर्टिक्युलरली कोडेड लँग्वेज मध्ये इकडे काहीतरी दुसरं वाक्य दिलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, याच्यातले जे वर्ड्स आहे, या वाक्यांमधले जे वर्ड आहे याच्यासाठी पर्टिक्युलरली इकडे कोणता शब्द दिलेला आहे। म्हणजे आपण फर्स्ट क्वेश्चन पण आधी पाहूया मग ट्रिककडे बघूया। इथे म्हटलं आहे की पारी या शब्दासाठी कोणता संकेतांक वापरला गेलेला आहे, म्हणजे या 4 ऑप्शन पैकी कोणता या पारी या शब्दासाठी कोड वापरला गेलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे। त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला असे वाक्य लिहून घ्यायचे आहे दूर दूर थोडे, आणि याच्यानंतर होप टू सी यू, बघा आपण होप टू सी यू RESONADI असं बरोबर समोरासमोर न सिक्वेन्स चुकवता, म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये जसं दिलेलं आहे तसंच बरोबर लिहून घेतलेलं आहे। आणि आपण सर्वात आधी काय करायचं आहे, आता याच्यात जे कॉमन येणारे वर्ड्स आहे, म्हणजे कॉमन येणारे जे शब्द आहे ते लिहून घ्यायचे आहे। सर्वात आधी असे शब्द निवडायचे आहे जे तुम्हाला 3 वेळा दिसतात। म्हणजे आता याच्यात बघायचं झाले तर हा टू हा शब्द इथे पण दिसत आहे आपल्याला, इथे पण दिसत आहे आणि इथे पण दिसत आहे। तर आपण काय करायचं, सर्वात आधी टू या शब्दाला गिरवायचं आहे। टू आणि टू सेम आहे, जसा इथे आपण गोल केला आहे तसंच इकडे पण पहिल्या वाक्यात, दुसऱ्या वाक्यात, तिसऱ्या वाक्यात असा शब्द शोधायचा आहे जो कॉमन आहे। हा शब्द 3च वाक्यामध्ये आहे, तर चौथ्या ह्याच्यात भेटणार नाही, तर चौथ्या ह्याच्यात चेक करायची गरज पण नाही आहे। तर असा कोणता शब्द आहे, RE, जर RE पाहिलं आपण चेक करूया RE, तर RE इथे नाही आहे, इथे नाही आहे तर गोष्ट संपली। मग RE तर 2 साठी कोड नसणारच। मग त्याच्यानंतर आपण बघूया SO दुसऱ्या वाक्यात आहे का कुठे, SO पण नाही आहे, म्हणजे SO पण नसणार। NA चेक करूया, बघा NA इथे पण भेटला आहे, इथे पण भेटलेला आहे, पण थर्ड याच्यात भेटला नाही आहे। म्हणजे तिसऱ्या वाक्यात आपल्याला NA हा कोड भेटला नाही आहे, म्हणजे हा पण कोड T साठी 2 साठी नसणार आहे। तर 2 साठी जो कोड एक शिल्लक आहे तो कुठला आहे, DI। तर त्याला पण असं गोल करणार आहोत, सॉरी 2 साठी आपण DI ला गोल केला आहे। बघा दुसऱ्या वाक्यात पण DI आणि तिसऱ्या वाक्यात पण DI आहे। म्हणजे आपण खाली लिहून घेऊया, 2 साठी कोड आहे DI। आता तिसरं कुठलं आहे असं की ज्याला
तो तीन वेळेस आलेला आहे, 3 किंवा 4 वेळेस, म्हणजे असं शोधायचं आहे ते जास्ती या चारही वाक्यांमध्ये सर्वात जास्त वेळा कॉपी झालेलं, म्हणजे सर्वात जास्त वेळा आलेला आहे. तर टू हे 3 वेळा आलं होतं, म्हणून आपण टूला सर्वात आधी घेतलेलं आहे. असं कोणता शब्द असू शकते पेपरमध्ये पण येऊ शकते का जो चारही वाक्यांमध्ये येऊ शकते. तर दुसरा आपण 4 वेळेस तर कुठला शब्द आलेला नाही आहे, तर आपण जो आता पुन्हा 3 वेळा कुठला शब्द आलेला आहे तो बघूया. म्हणजे आता परत चेक करताना आपण बघूया. हो, आता टू सोडून द्यायचं, टूला घ्यायचं नाही आहे. बघा होप टू सी यू, बघा इथे सी दिसत आहे, इथे सी दिसत आहे, तिसऱ्या याच्यात नाही आहे, परत चौथ्या याच्यात सी आहे. तर आपण सी साठी ना दुसरा शेप घ्यायचा आहे. दुसरा शेप घेतला आहे, त्याला आपण चौकोन केलेला आहे सीला, आणि हे बघा इथे पण मी असं त्याला चौकोन केलेला आहे. याने काय होणार माहिती आहे का, जर आपण याला सर्कल दिला आहे, याला चौकोन दिलेला आहे, असं वेगवेगळे जर शेप्स वापरले तर आपल्याला समोर हे असं आपण खाली जे लिहून ठेवत आहे, जसं आपण टू डी आय साठी लिहिलेलं आहे तसंच आपल्याला लिहायला आसानी होणार. आणि आपले जे समोरचे क्वेश्चन्स आहे हे याच्यावर डिपेंड असतात. क्वेश्चन्स असे असतात की सांगा सी साठी कोणता शब्द कोड केलेला आहे, म्हणतात टू साठी कोणता शब्द कोड केलेला आहे. जसं आपल्याला पहिल्या क्वेश्चनमध्ये विचारला की पारी या शब्दासाठी कोणता शब्द कोड केलेला आहे. तर आपण आता सी साठी बघत होतो, तर सी साठी कोणता शब्द आहे बघूया. सी पहिल्या वाक्यात आलेला आहे, दुसऱ्या याच्यात आला आहे, आणि लास्ट म्हणजे चौथ्या वाक्यात पण आलेला आहे. तर डी आय तर कटला, डी आयला चेक करायची गरज नाही आहे. तर आपण एन ए पासून चेक करूया. बघा एन ए पहिल्या पण याच्यात आहे, एन ए दुसऱ्या पण याच्यात दिसत आहे, एन ए चौथ्या पण याच्यात दिसत आहे. तर हा दिसत आहे. आणि आणखी याच्यासारखं कोणी आहे का हे आपण चेक करून घ्या. बघूया एकदा एस ओ पण चेक करून घ्या. एस ओ आपल्याला पहिल्या पण याच्यात दिसत आहे, दुसऱ्या याच्यात एस ओ नाही आहे, म्हणजे सी साठी कोड एस ओ नाहीच आहे. एकदा आता आर ई राहिलेला आहे, आर ई बघून घेऊया. आर ई पहिल्या याच्यात आहे, दुसऱ्या याच्यात आर ई कुठेच नाही आहे, म्हणजे जो आपला सी साठी कोड आहे तो जो आहे हा एन ए हा आहे, म्हणून आपण याला चौकोन डब्बा करून घेऊया. बघा हा झालेला आहे. आता परत बघूया कोणता 3 वेळा येतो का, 3 वेळा येणारा किंवा 4 वेळा येणारा कोणता शब्द आहे का बघूया. होप 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 पण 2 वेळाच आलेला आहे. तर होपसाठीच आपण आता बघून घेऊया. होपसाठी काय करायचं, तर होप कुठे आलेला आहे, होप पहिल्या याच्यात आलेला आहे, आणि तिसऱ्या याच्यात आलेला आहे. दुसऱ्या याच्यात होप शब्द नाही आहे, आणि चौथ्या पण याच्यात नाही आहे. तर आपल्याला होपसाठी असे शब्द फक्त पहिल्या आणि तिसऱ्या याच्यात शोधायचा आहे, जो की फक्त दोघांमध्येच भेटणार आहे, आणखी कुठे भेटणार नाही आहे. तर एस ओ नावाचे शब्द बघा, एस ओ इथे पण आहे, एस ओ इथे पण आहे. आणि राहिली गोष्ट आर ईची, आर ई या शब्दाची, तर आर ई इथे नाही आहे, इथे जी ई आहे, म्हणजे एस ओ हा कोड आहे आपला होपसाठी. तर आपण आधी एस ई साठी लिहायचा राहिलेला कोड आपण लिहून घेऊ. जो एस ई होता त्याच्यासाठी एन ए हा कोड आहे. बघा आता आपण तिसरा शब्द शोधून काढलाय होप. होपसाठी काय आहे आपला एन ए. बघा तो होपला पण आपण असा ट्रायंगल करूया, त्रिकोण करून घेऊया, जेणेकरून आपल्याला शोधायला आसानी होईल. हे एस ओ हा झालेला आहे. आता नेक्स्ट आपला शब्द आहे यू. आता यू घेऊया. यू साठी आता शोधायची गरजच नाही आहे. यू साठी आर ई हा शब्द दिलेलाच आहे, कारण की हा यू इथे एकटाच राहिलेला आहे. आणि बघा इथे आणि यू कुठे कुठे दिलेला आहे, तर पहिल्या याच्यात दिलेला आहे आणि चौथ्या याच्यात दिलेला आहे. तर आर ई हे 3 शब्द बुक आहे, म्हणजे याला आधी हे बुक आहे ना, बघा इथे पण आहे. यू एकटाच राहिला, म्हणजे यू साठी काही जास्त शोधायची आपली गरज नाही आहे. यू साठी ऑटोमॅटिकली आपल्याला भेटून गेला आहे का त्याच्यासाठी आर ई हा शब्द आहे. नेक्स्ट आता आपण त्याला पण आपण हे करून टाकू, सर्कल असं हाफ सर्कल वगैरे, की आपण आकार देऊन देऊ, जेणेकरून क्लाउड सारखा आकार देऊन देऊ आपण ढगासारखा त्याला, म्हणजे आपल्याला समजायला आसानी होईल. यू साठी असा कुठला पण शेप द्यायचा तुमच्या आवडतीचा, जो तुम्हाला शोधायला आसानी होणार. आता आपण बघूया कम साठी. कम 2 जागी दिसत आहे, तर 2 जागी दिसणारा म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात कम हा शब्द दिलेला, हा कम शब्द दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात दिलेला आहे. तर असा कुठला शब्द शोधायचा बघा. तिसऱ्या वाक्यामध्ये फक्त 2 याच्यासाठी, म्हणजे बघा हा डी आय आणि हा एस ओ आधी कोडेड आहे,
फक्त GE हा कशासाठी कोडेड नव्हता, तर आपण याला डबल अंडरलाईन, ह्या कम शब्दाला इथे डबल अंडरलाईन केली आहे, इथे पण आपण याला डबल अंडरलाईन केली आहे. तर GE हा जो कोड आहे, हा GE कोड हा कमसाठी आहे, तर आपण ते पण इथे लिहून घेऊया. कमसाठी आहे तो GE नावाचा कोड आहे बघा, GE झालेला आहे. आता काय शब्द राहिलेले आहे आपले, कम पण झालेले आहे. आता प्लीज द पारी, आणि इथे फक्त द पारी लिहिले आहे बघा. तुम्हाला याच्यात समजत असणार की इथे राहिलेले कोड आहेत 3, म्हणजे दुसऱ्या वाक्यात जे आपले कोड्स राहिलेले आहेत बघा, मी हायलाइट करून दाखवतो. दुसऱ्या वाक्यात जे कोड राहिले आहे FI KE आणि ZO, आणि चौथ्या वाक्यात जे कोड राहिलेले आहेत ते आहे FI आणि ZO. आणि आता जे वाक्य कुठले राहिलेले आहे, म्हणजे याचे शब्द कुठले राहिले आहेत, तर प्लीज द पारी हा शब्द राहिलेला आहे, आणि चौथ्या पण याच्यात द पारी शब्द राहिलेला आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक लक्षात येते की द पारी याच्यासाठी कोड दिलेला आहे, आणि याच्यात एक कोड जो वेगळा आहे, म्हणजे FI इथे आहे, ZO इथे आहे, म्हणजे प्लीज साठी जो कोड आहे तो KE आहे. आपण तो नोट करून घेऊया. आणि आता द पारी हा शब्द कसा ओळखायचा, आता पारी हा शब्द कसा याच्यासाठी कुठला कोड दिलेला आहे तो कसा ओळखायचा, आणि द साठी दिलेला आहे कोणता तो कसा ओळखायचा. तर इथे याच्यासाठी पर्टिक्युलरली आपण हाच कोड आहे याच्यासाठी, म्हणजे असं सांगू नाही शकत की FI पारीसाठी दिलेला आहे किंवा द साठीच FI दिलेला आहे. तर म्हणून इथे काय होणार आहे, ह्या दोन्ही शब्दांसाठी असं सांगता येत नाही, म्हणून दोघांची शब्दांची कोड कॉमनच विचारणार आहे, कॉमनच येणार आहे, FI किंवा ZO असं राहणार आहे. तर ही मेथड तुम्हाला समजली असेल. ही ट्रेडिशनल मेथड आहे जी आतापर्यंत आपण वापरत आलेलो आहे, आणि ही आपली आहे मेथड 1. ही मेथड 1 आहे, आणि ही ऑनलाईनमध्ये तुम्हाला वापरायसाठी खूप प्रॉब्लेम होणार आहे, कारण की हे सर्कल वगैरे हे करायसाठी तुम्हाला परत ते वरचं पाहून खाली लिहावं लागणार आहे. तर आता जास्त करून एक्झाम्स ह्या ऑनलाईनच होणार आहे, तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे दुसरी मेथड आहे. ही मेथड तुम्हाला सर्वांना समजलीच असेल. ही मेथड आजपर्यंत सर्वच जण ऑलमोस्ट यूज करत आहेत. ठीक आहे, तर नेक्स्ट मेथड कशी आहे हे आपण बघूया. नेक्स्ट मेथडमध्ये काय करायचं आहे, तर मी एक नेक्स्ट मेथड सांगायच्या आधी तुम्हाला एक क्वेश्चन पण सोडून दाखवतो. एखादा क्वेश्चन बघूया. इथे दिला आहे प्लीज, काय म्हणतात क्वेश्चनमध्ये, प्लीज या शब्दासाठी कोणता सांकेतांक वापरला आहे. खाली ऑप्शन दिलेला आहे DI KE FI आणि NA. तर आपण लिहिलेल्यापैकी बघूया कशासाठी कुठला दिलेला आहे. तर प्लीज साठी KE बघा, मी हायलाइट करून दाखवतो. तर आपण जे लिहून ठेवलं होतं प्लीज साठी KE, तुम्ही असं पेपरमध्ये वाचायचं नाही, म्हणजे लिहून नाही ठेवायचं, त्याच्यामध्ये टाइम नाही वेस्ट करायचा, डायरेक्ट क्वेश्चन वाचायचा आणि कोड शोधायचा आहे. तर प्लीज हे समजून सांगायसाठी मी फक्त करत आहे. तर प्लीज साठी KE हा कोड आहे, तर आपण KE हे आन्सर टिक करायचं आहे. म्हणजेच येथे आपलं ऑप्शन नंबर 2 KE, ऑप्शन नंबर 2 हे आपलं आन्सर आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन सोडवायच्या आधी आपली मेथड 2 बघूया. मेथड 2 मध्ये काय सांगत आहे. मेथड 2 साठी मेथड 2 ही आहे, ही ऑनलाईनमध्ये पण खूप कारगर मेथड आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली सर्वांसाठी शोधता येणार. हे गोल करत राहा, सर्कल करत राहा, आणि म्हणजे असं कुठल्याच काही करायची गरज नाही पडणार आहे. तर चालू करूया. यामध्ये काय करायचं आहे, सर्वात आधी तुम्हाला एकाखाली एक वाक्य लिहून घ्यायचे आहे. हो, मी पेनची साईज थोडीशी कमी करून घेतो. चला, पेनची साईज पण कमी झालेली आहे, आता छान लिहिता येणार आपल्याला. होप टू सी यू, होप टू सी यू असं लिहून घ्यायचं आहे.
आणि एकाखाली एक 4 वाक्य जे होते ते आपल्याला लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण कोड बघूया कसे येतात. दुसऱ्या वाक्यात आहे प्लीज कम टू सी द पारी. हे जे इथचे वाक्य आहे, हे वाक्य आहे, मी ते एकाखाली एक लिहित आहे. हे वाक्य मी हायलाइट करून दाखवतो एकदा. हे वाक्य हे एकाखाली एक लिहित आहे. होप टू सी यू, प्लीज कम टू सी द पारी, होप टू कम सी यू द पारी. हे वाक्य इथे लिहायचे आहे. ते कसं ते मी सांगत आहे. म्हणजे सेकंड मेथडसाठी. कुठल्या मेथडसाठी मी साईडला लिहित आहे, सेकंड मेथडसाठी मी तुम्हाला सांगत आहे. ही सेकंड मेथड ही जी की ऑनलाईन एक्झाममध्ये पण तुमची चालणार आहे, तुम्ही कुठेही वापरू शकता. होप टू आता झालं, होप टू सी यू फर्स्ट वाक्य झालं आपलं. दुसरं वाक्य काय आहे, प्लीज कम टू सी द पारी. आता प्लीज कम टू सी द पारी म्हणजे पहिल्या वाक्यात जे होतं होप टू सी यू आणि दुसऱ्या वाक्यात पण येत आहे टू सी. म्हणजे हे बघा इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. पहिल्या याच्यात काय दिलेलं होतं, होप टू सी यू दिलेलं आहे. दुसऱ्या याच्यात प्लीज कम टू सी यू. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या याच्यात 2 वर्ड जे आहे ते कॉपी होते. म्हणजे 2 शब्द आहे, हे टू सी आणि हा टू सी, हे 2 इथे कॉपी होत आहे. म्हणजे ॲज इट इज वरच्या याच्यातले खालच्या याच्यात आलेले आहे. तर आपण आजपर्यंत जसं कॉमन शब्द आलं तर काय करायचं असतो, त्याच्या खाली आपण 2 रेषा ओढून द्यायचो. तर तसं करून टाकायचं. म्हणजे त्याचे पण लिहायची आपल्याला गरज नाही पडणार, तिथे पण आपला टाईम वाचणार. टू सी असं करून टाकायचं आहे. आणि जे वाक्य जे वर्ड कॉमन नाही आहे, जे समोर जसंच्या तसं लिहित राहायचं. बघा इथे काय होतं, प्लीज कम टू सी द पारी. म्हणजे आता आपल्याला फक्त द पारी असे शब्द लिहायला लागणार आहे. टू सी जे होतं ती लिहायची गरज नाही. आता पुढे पण तसं करायचं आहे. होप बघा तिसऱ्या वाक्यामध्ये दिलं आहे होप टू कम. बघा तिसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला मी परत दाखवतो काय दिलेलं आहे, हायलाइट करून दाखवतो. होप टू कम. तर आपल्याला तिसऱ्या वाक्यामध्ये होप लिहायची गरज नाही, कारण की तो वरती आलेला आहे. म्हणून त्याच्या खाली लिहून टाकायचं होप टू कम. आता टू पण आलेला आहे आधीच, म्हणून टूच्या खाली 2 रेषा ओढून टाकायचा. कम पण इथे आलेला आहे, म्हणजे दुसऱ्या याच्यात बघा इथे आलेला आहे, म्हणून त्याच्या खाली 2 रेषा ओढून टाकायच्या. पुढे काही करायची गरज नाही. नेक्स्ट आता आपण हे चौथ्या वाक्याविषयी माहिती लिहिणार आहे. चौथ्या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, परत हायलाइट करून दाखवतो. सी यू द पारी. हा चौथं वाक्य आहे. याला आपण इथे लिहायचं आहे. सी यू सीच्या आता सी आपला शब्द परत आलेला आहे, म्हणून सी साठी त्याच्या खाली रेषा ओढला आहे. यू साठी परत त्याच्या खाली रेषा ओढला आहे. आणि पारी हा शब्द पण इथे परत आलेला आहे, म्हणून आपण त्याच्या खाली रेषा ओढल्या. म्हणजे परत लिहायची गरज नाही आहे. बघा पहिलं वाक्य काय होतं आपलं, होप टू सी यू. हे पहिलं वाक्य जसं तसं लिहावं लागते. दुसरं वाक्य आपलं असं होतं, प्लीज कम टू सी द पारी. आता जे दुसरं वाक्य होतं आपण बरोबर लिहिलं. या यूच्या नंतर ॲज इट इज त्याच्या समोर तो वर्ड लिहिला गेला पाहिजे दुसऱ्या वाक्याचा, जो की कॉमन नाही आहे. म्हणजे प्लीज कम हे 2 शब्द कॉमन नव्हते, पण जे कॉमन आहे त्याच्या खाली आपण असे इथे रेषा ओढलेले आहे. बघा हे रेषा ओढलेले आहे, हे 2 रेषा ओढलेल्या आहे. याच्यासाठी या सी साठी 2 रेषा. म्हणजे प्लीज कम टू सी इथे वाक्य होते टू सी द पारी असं समोर होतं. तर आपण काय केलं आहे, टू सीच्या खाली रेषा ओढल्याने ॲज इट इज समोरचं जे कॉमन नाही आहे ते तसंच लिहिलं आहे. तिसऱ्या वाक्यात असं होतं, होप टू कम असं लिहिलं होतं. तर आपल्याला होप आधीच्या आधी कॉमन दिलेला आहे, म्हणून होप लिहिलं नाही, आपण रेषा ओढून घेतल्या. टू आधी दिलेला आहे, म्हणून आपण काही लिहिलं नाही, त्याच्या खाली पण 2 रेषा ओढून घेतल्या आहे. या रेषाचा अर्थ हा येते की हा शब्द इथे पण आहे, या वाक्यात पण वापरला गेलेला आहे. बघा कम पण वापरला गेलेला आहे तिसऱ्या ह्याच्यात, सेम ॲज चौथ्या ह्याच्यात आपण फॉलो केलेला आहे. बघा आता जे कोड आहे RESONADI म्हणजे बघा RESONADI FIGENADIKEZO हे जे कोड्स आहे यांना पण सेम लिहून घ्यायचं आहे. तर ते कोड्स लिहून घेऊया. एकदा कोड लिहून घेतल्यानंतर मी तुम्हाला परत समजून सांगतो, जेणेकरून तुम्हाला ही मेथड इझी जाईल. बघा आता परत बघून घ्या. RESONADI
बघा पहिल्या वाक्यात पण आपले इथे 4 शब्द होते, इथे पण 4 कोड आहे, म्हणजे आपण सेम वरच्यासारखं फॉलो करायचं आहे. दुसऱ्या वाक्यात जे कोडेड शब्द दिलेले आहे ते कसे आहे, FIGENADIKEZO. बघा आता मी काय करत आहे, मी जसं सांगितलं होतं अनकॉमन शब्द ह्या ज्या शेवटचा शब्द असते त्याच्यापासून पुढे लिहायचे आहे. तर याच्यात FI हा कोड दिलेलाच नाही आहे, म्हणून मी इथे FI लिहिणार. त्याच्यानंतर NA हा कोड दिलेला आहे, म्हणून याच्या खाली मी परत नाही लिहिणार, याच्या खाली 2 रेषा ओढून घेणार. FIच्या नंतर GE हा आपण कशासाठी दिलेला नाही आहे, म्हणून आपण मी इथं अनकॉमनवाला लिहून घेतला. त्याच्यानंतर येते DI हा इथं दिलेला आहे, म्हणून त्याच्या खाली 2 रेषा असं ओढून टाकले आहे. त्याच्यानंतर KE आणि ZO. बघा वर्डच्या खाली वर्ड बरोबर येत आहे. बघा इथे वर्ड बरोबर पारी, ZO, KE, म्हणजे सेम जसं वर जितके शब्द राहणार शिल्लक तितके शब्द इथे पण राहिले पाहिजे. तिसऱ्या वाक्यात बघूया. आता तिसऱ्या वाक्याच्या कोडवरून तुम्हाला आणखी क्लिअर होऊन जाणार. बघा DI तिसऱ्या वाक्याच्या कोडमध्ये काय दिलेलं आहे आपण तुम्हाला एकदा मी दाखवून देतो स्क्रीनवर. बघा तिसऱ्या वाक्याच्या याच्यात हायलाइट करून दाखवतो. DISOGE. आता तुम्ही आपण जिथे लिहित आहे तिथे बघा काय DI शब्द जो आहे तो आपला कॉमन आहे, म्हणून त्याच्या खाली आपण 2 रेषा ओढणार आहे. DI. बघा SO पण परत आलेला आहे, म्हणून SOच्या पण खाली आपण परत न लिहिता रेषा ओढून घेणार आहे. आणि GE हा शब्द याच्या पण खाली 2 रेषा ओढून घेणार आहे. आता पुढे बघूया. REFIZONA हा चौथ्या वाक्यातला आहे. बघा मी दाखवते तुम्हाला. REFIZONA हा REFIZONA हे चौथ्या याच्यातला आहे. तर याच्यासाठी कोड जसे ॲज इट इज आहे तशी लिहून घ्यायचं आहे. बघा RE कोड कुठे कॉपी झालेला आहे का, बघा शोधायचं. RE दिलेला आहे, लिहायची गरज नाही, 2 रेषा ओढून टाकल्या. FI कुठे दिलेला आहे का, हो दिलेला आहे, FI 2 रेषा ओढून टाकल्या. ZO कुठे दिलेला आहे का, हो आता इथे शेवटी दिला आहे, त्याच्या खाली 2 रेषा ओढून टाकल्या. NA कुठे दिलेला आहे का, हो दिलेला आहे, म्हणून त्याच्या खाली 2 रेषा ओढून टाकल्या. बरं हे सर्व करायचा फायदा काय हे तुम्हाला आता माहीत पडणार. बघा जे आपल्या पहिल्या मेथडमध्ये आपण काय केलं होतं, सर्वांना गोल गोल करून ठेवलं होतं. हे सर्व किचिरमिचिर झालं होतं, सर्वात काही समजत नव्हतं, म्हणजे जास्त टाइम पण लागत होता. ही मेथड जास्तीत जास्त तुम्हाला 30 ते 45 सेकंदमध्ये, आता मी समजून सांगत आहे म्हणून तुम्हाला वेळ लागला आहे, पण ही 30 ते 45 सेकंदमध्ये हे सर्व लिहिणं होते. आणि राहिले 20 ते 30 सेकंदमध्ये तुम्हाला सर्व वर्ड हे डिकोड होऊन जातात. म्हणजे आता जसं मी तुम्हाला सांगतो, फर्स्ट वर्ड घेऊया आपण होप. हा आता हायलाइट करून दाखवतो मी. हा जो आहे होप हा शब्दासाठी बघूया आपण. इथे होप फर्स्ट वर्ड आहे आपला. आता होपसाठी कोड कसा काय शोधा. बघा हा होप इथे आहे, आणि होपच्या खाली एक जागा रिकामी सोडून इथे 2 रेषा दिल्या आणि खालची रिकामी आहे. तर आपल्याला पण असं शोधायचं आहे तिसऱ्या लाईनमध्ये ज्याच्यात 2 रेषा ओढलेल्या आहे असा शब्द. बघा हा SO नावाचा हा जो शब्द आहे त्याच्या खाली काहीच नाही आहे, आणि त्याच्या खाली तिसऱ्या लाईनमध्ये 2 शब्द ओढलेले आहे, खाली परत खाली रिकामी जागा आहे, म्हणजे हा मी तुम्हाला गोल करून दाखवला आहे. हा होप. बघा ब्लँक आहे म्हणून मी इथे फक्त अशी रेष ओढून घेतोय तुम्हाला समजण्यासाठी. बघा इथे ब्लँक आहे दुसऱ्या ठिकाणी आणि चौथ्या ठिकाणी ब्लँक आहे. इथे दुसऱ्या ठिकाणी आणि चौथ्या ठिकाणी ब्लँक आहे. SO साठी तिसऱ्या याच्यात दिलेला आहे. बघा होपसाठी इथे दिलेला आहे, परत कुठल्या शब्दासाठी तसं दिलेलं नाही आहे. तर याचा अर्थ हा आहे का होपसाठी हा जो कोड आहे हा आहे, म्हणजे SO. होपसाठी SO. सेकंड वर्ड 2. बघा आता 2 साठी मी तुम्हाला इझिली सांगतो. 2 साठी काय दिलं आहे. 2 साठी दुसऱ्या याच्यात पण रेष ओढली आहे, तिसऱ्या याच्यात पण रेष ते आहे, चौथ्या याच्यात काहीच नाही दिलेलं आहे. तर होपसाठी आपल्याला पण असंच करायचं आहे. बघा होपसाठी आपण केलेलं आहे. 2 साठी आपण बघत आहे. 2 साठी काय करायचं आहे, दुसऱ्या याच्यात आणि तिसऱ्या याच्यात दिलेलं आहे.
डी आहे. डी हा शब्द आहे त्याच्यात दुसरी याच्यात दिलेला आहे आणि तिसरी याच्यात दिला आहे, म्हणून आपण याला आपल्याप्रमाणे हे करू नका. म्हणजे 2 साठी हा डी आय नावाचा हा शब्द आहे. बघा 2 साठी झालेला आहे. तसंच सी साठी काय बघा, तिसरा शब्द जो आपला आहे तो आहे सी. तिसरा शब्द आहे आपला सी. सी साठी काय दिलेलं आहे, दुसऱ्या याच्यात आणि चौथ्या याच्यात, दुसऱ्या याच्यात आणि चौथ्या याच्यात दिलेला आहे. कलर दुसरा घेऊन दाखवतो मी. बघा हे दुसऱ्या याच्यात आणि चौथ्या याच्यात. बघा हा सी साठी जो शब्द आहे या खालच्या पण वाक्यात जो आहे दुसऱ्या याच्यात चौथ्या याच्यात बघा हाच एक दिसत आहे. हा आर ई साठी काहीच नाही आहे, म्हणून हा जो कोड येणार आहे बघा एस ई साठी येणार आहे एन ए. आता एक शब्द राहिला आपला यू. यू साठी पण आपण कलर चेंज करून घ्या. यू बघा हा यू साठी डायरेक्ट चौथ्या याच्यात दिलेला आहे. बघा हा आर ई आहे, आर ई साठी डायरेक्ट चौथ्या याच्यात दिलेला आहे. बघा असं तुम्हाला काही गिरवायची गरज नाही पडणार आहे, तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता, तुम्हाला डायरेक्ट समजून जाईल. यू साठी आर ई हा शब्द दिलेला आहे. मग आता काय आहे इथं जीई. जीईच्या खाली एक रेष आहे. बघा कमच्या खाली एक रेष आहे, बाकी असं कोणीच नाही आहे ज्याच्या खाली रेषा असणार आहे. म्हणून ऑब्विसली हा कोड कशासाठी होऊन जाणार आहे, कम साठी जीई आहे. त्याच्यानंतर कुठला आहे, पारी. या शब्दाखाली रेष आहे आणि द साठी आपली रेष राहून गेली होती. तर प्लीज. प्लीज हा शब्द आहे. प्लीज साठी कुठला शब्द असा आहे का ज्याच्या खाली याच्या खाली काहीच रेषा नाही आहे. बघा के ई याच्या खाली काहीच रेषा नाही आहे. प्लीज साठी के ई हा कोड आहे. इथे पण काय आहे, हे दोन शब्द असेच उरले आहे. द पारी हे असेच उरले आहे. आणि इथे पण हे जे दोन कोड आहे झेड ओ आणि एफ आय हे दोन शब्द असेच उरले आहेत. दोघांखाली ह्या रेषा आहे, दोघांखाली ह्या रेषा अशाच आहे. म्हणजे इथे पण याचे डिफाईन करू नाही शकत आपण, म्हणजे डेफिनेटली सांगू नाही शकत का द पारी या शब्दासाठी कोणता दिलेला आहे. म्हणून याच्यात कोडमध्ये हे दोन्ही पण येणार आहे, एफ आय आणि झेड ओ. अशी मेथड सेकंड मेथड आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ परत बघायचा आहे, 2 वेळेस 3 वेळेस, त्याच्यानंतर तुम्हाला समजूनच जाणार आहे. आपण आन्सर आता टिक करूया. एस ओ हा संकेतांक कशासाठी दिला आहे, काय म्हणते एस ओ हा संकेतांक कशासाठी वापरलेला आहे. बघा एस ओ कशासाठी वापरलेला आहे, एस ओ होपसाठी, होप या शब्दासाठी. बघा आपण आधी टिक केलं होतं, मी तुम्हाला दाखवते ते हायलाइट करून. एस ओ हा कशासाठी आहे तर होपसाठी. एस ओ बघा हे होप हे आपलं आन्सर आहे. जे ऑप्शन नंबर 1 हे आपलं आन्सर आहे. त्याच्यानंतर 4 प्लीज सी यू हे अशी तीन वर्ड दिलेले आहे. आता एक वर्डसाठी होतं ते इझी होतं. बघा आता 3 वर्डसाठी कसं करायचं. प्लीज सी यू बघा प्लीजसाठी हा दिलेला आहे. बघा मी तुम्हाला आता रेड पेनने हायलाइट करून दाखवतो. आपल्या प्लीज आपलं काय विचारलं आहे, प्लीज सी आणि यू म्हणजे काय पाहिजे, के ई आर ई एन ए. के ई आर ई एन ए असं कुठलं ऑप्शनमध्ये येते हे बघूया. घेऊ द्या पेन. के ई आर ई एन ए हे पहिल्याच याच्यात येत आहे. बघा पहिल्याच याच्यात दिसून येत आहे के ई आर ई एन ए. असे तुम्ही समोरचे शोधून घ्यायचं आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला परत सेकंड मेथड समजून सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला इझी होणार शोधायसाठी. आता शॉर्टमध्ये ही मेथड सांगतो, थोडी फास्टमध्ये, जेणेकरून तुम्हाला पण बोर नाही होणार. बघा काय आहे माहिती का, एन ए एच ओ. बघा एन ए एच ओ पी ए एल ए हे वाक्य जसंच्या तसं पहिलं वाक्य लिहून घ्यायचं आहे. एन ए एच ओ पी ए एल ए. त्याच्या खाली रेष ओढून घ्यायची आहे. पीटनासा. पीटनासा जसं तसं खाली लिहून घ्यायचं आहे. रेष ओढली, पुढे चालायचं आहे. के ए डी ए एल ए. 1 मिनिट जागेच्या अभावी आपण जागा थोडीशी ॲडजस्ट करूया, कारण की
वाक्य हे थोडंसं मोठं चालणार म्हणून आपण खालीच लिहूया. परत लिहून दाखवू एकदा. इथे लिहूया आपण छोटं छोटं थोडंसं. NAHOPALA त्याच्या खाली अशीच रेष ओढायची आहे आणि बरोबर लास्ट वर्ड जिथे संपते त्याच्या समोर तो शब्द लिहायला सुरुवात करायचा आहे. काय हे? पीठ, नासा. पीठ वर कॉपी झालेला आहे का बघा. पीठ इथे कुठेच नाही कॉपी झालाय म्हणून ॲज इट इज जागा न चुकवता तिथे लिहायचं आहे. पीठ आणि ना. दुसरा शब्द कुठला आहे? ना. तर ना चेक करायचं वरती आहे का? हो आहे, ना इथे भेटलाय. त्याच्या खाली 2 रेषा ओढून घ्यायच्या आहे. परत समोरच्या एकदा 2 रेषा ओढल्यावर परत समोर लिहायची गरज नाही पडणार, म्हणजे आपण त्याचा रेकॉर्ड ठेवून घेतला असं त्याचा अर्थ होते. सा SA नावाचा हा जो शब्द आहे तो वरत कुठे कॉपी आलेला आहे का? नाही आलेला आहे, म्हणून तो ॲज इट इज क्रमानुसार लिहून टाकायचा आहे. त्याच्या खाली परत रेष ओढली की नंतर वर्ड टू वर्ड जसं जिथे इथून वर्ड संपला आहे ना त्या समोर लिहायला चालू करायचं आहे. काय आहे तिसऱ्या याच्यात? KADALA. तर आता बघायचं कुठला शब्द कॉपी झालेला आहे का. KA आहे का वर? नाही आहे कुठे, जसंच्या तसं आपण इथे KA लिहून टाकलं आहे. त्याच्यानंतर कोणता आहे? DA कुठे आलेलं आहे का बघा. इथे कुठे दिसत नाही आहे, इथे नाही आहे, पण DA जसंच्या तसं आपण इथे लिहून टाकलेलं आहे. LA नावाचा शब्द इथे आलेला आहे म्हणून त्याच्या खाली 2 रेषा ओढल्या आहे. चलो पुढे. आता लास्ट याच्यात कोणता आहे? ODD HOPITLA. बघा ODD हा शब्द कुठे दिलेला आहे का? तो आधी म्हणजे फर्स्ट टाइम आपण चेक करूया. ODD आहे का? इथे कुठे नाही आहे. दुसऱ्या याच्यात कुठे आहे का? नाही आहे. तिसऱ्या याच्यात कुठे आहे का? नाही आहे. चौथ्या याच्यात नाही आहे म्हणून आपण ODD हे लास्टला लिहून टाकूया. आणि त्याच्यानंतर कुठला शब्द आहे? HO हा शब्द कुठे दिलेला आहे का? हो इथे दिलेला आहे म्हणून त्याच्या खाली आपण असे 2 रेषा ओढून घेतल्या आहे. पीठ हा शब्द कुठे दिलेला आहे का? हो इथे आहे दिलेला, म्हणून त्याच्या खाली आपण असे 2 रेषा ओढूया. आणि त्यानंतर LA शब्द कुठे दिलेला आहे का? हो दिलेला आहे. बघा पहिल्या याच्यात दिलेला आहे म्हणून चौथी आपली ओढ चालू म्हणून चौथ्याच ओढीत रेष ओढायची आहे. बघा इथे ओढलेले आहे आपण. त्याच्यानंतर आता त्याचे कोड्स लिहून घेऊया. दे आर व्हेरी गुड. इथे लिहूया थोड्या साईडला. दे आर व्हेरी गुड. यू आर वेलकम. बघा यू आर वेलकम वर्डच्या अंतर बरोबर चालू करायचं. यू आर शब्द दिलेला आहे म्हणून इथे असं हे केलेलं आहे. 2 रेषा ओढल्या आपण. त्याच्यानंतर पुढे चालायचं आहे. इतके शब्द लिहायची गरज नाही. तुम्ही असे 1-1, 2-2 वर्ड जर लिहिले. आता दे लिहिलं TH लिहून टाकायचं, आरचं AR लिहून टाकायचं, व्हेरीचं VR लिहून टाकायचं. पूर्ण लिहायची गरज नाही. मी फक्त समजून सांगायचं आहे म्हणून तुम्हाला लिहून दाखवत आहे. यू आर वेलकम झालं आहे. आता तिसरं वाक्य आहे हू इज गुड. तर आता लिहून टाकायचं. आता लास्ट वर्ड पासून चालू करायचं आपल्याला. हू वर्ड शब्द कुठे नव्हता. इज हा शब्द पण कुठे दिसत नाही आहे. गुड आपल्याला दिसलं आहे पण त्याच्या खाली 2 रेषा आणि परत आपलं चालू पुढे. आता लास्ट याच्यात काय दिलं आहे? दे वेलकम गुड पर्सन. बघा आता दे तर दिलेलाच आहे आपल्या इथं म्हणून त्याच्या खाली 2 रेषा ओढून घेतल्या. दुसरा शब्द वेलकम कुठे दिलेला आहे का? हो इथे दिलेला आहे. त्याच्या खाली 2 रेषा ओढून घेतल्या. गुड दिलेला आहे का? हो गुड पण दिलेला आहे. त्याच्या खाली 2 रेषा ओढून घेतल्या. पर्सन कुठेच नाही दिलेला म्हणून तो आपण ॲज इट इज लास्ट वर्डच्या खाली त्याच्या 2 रेषा अशा ओढून घेतलेल्या आहे. बघा आता याच्यात जर तुम्ही कुठला पण शब्द म्हणाल डिकोड करून दाखवायचा तर आता तुम्ही म्हणाल दे साठी कोणता शब्द आहे. मी आता फक्त कुठलं पण एक्झाम्पल घेते. असं दे साठी कुठला आहे तर दे साठी कसं पाहायचं आपण चेक कसं करायचं. कलर चेंज करून सांगतो मी तुम्हाला. बघा हा दे शब्द आहे. दे साठी तुम्ही डिकोड कसं करणार. दे हा दे शब्द आहे. याच्या खाली दुसऱ्या आणि तिसऱ्या जागी काहीच नाही दिलं आहे. डायरेक्ट चौथ्याच्या 2 रेषा ओढल्या. तर आपल्याला याच्यात वर्ड पण असं शोधायचा आहे जो की दुसऱ्या आणि तिसऱ्या याच्यात काही न देता समोर दिलेला असेल म्हणजे चौथ्या याच्यात दिलेला आहे. तर HO बघा हा HO नावाचा शब्द आहे. हे बघा इथे काही नाही, इथे काही नाही, फक्त चौथ्या याच्यात दिलेला आहे. हे बघा इथे दुसरा कोणताच याच्यासारखा शब्द भेटणार नाही आहे. बघा नाही भेटला आहे. आणि जर का असंच जर कुठला आणखी एखादा मी फॉर एक्झाम्पल वर्ड इथे सांगतो. इथे जर असं ॲरी नावाचा असा कुठला शब्द असता आणि त्याच्यात दुसऱ्या याच्यात आणि तिसऱ्या याच्यात काही नसतं आणि चौथा याच्यात वर्ड म्हणजे चौथ्या लाईनमध्ये अशा 2 रेषा असतात तर याचं उत्तर कसं आलं असतं जसं किंवा मध्ये आलं असतं. डेफिनेट सांगता नसतं आलं. पण याचं कसं एकाच जागी आहे म्हणजे
या जो निळ्या गिरवलेल्या याच्यातच मी तुम्हाला जसं सांगितलं दुसऱ्या आणि तिसऱ्या याच्यात काही नाही, डायरेक्ट चौथ्या याच्यात आहे. तसं पुढे कुठंच फॉलो झालं नाही आहे, म्हणून त्याचा आन्सर बघा जे येणार आहे हे बघा इथे पण सेम त्याच्या कोडमध्ये बघायचं. जसं इथे पॅटर्न फॉलो झालेला आहे तसंच सेम इथे झालं पाहिजे, म्हणजे तो त्याचा कोड असतो. होपसाठी दिलेला आहे, दे दिलेला आहे होपसाठी. तसंच आपण आता क्वेश्चनकडे वळूया. ODD जो आपण आहे, ODD हा सांकेतांक कशासाठी वापरलेला आहे असा प्रश्न आहे. खाली ऑप्शन दिलेला आहे, 4 ऑप्शन दिलेला आहे. पर्सन, वेलकम, गुड आणि इज. पर्सन, वेलकम, गुड आणि इज हे दिलेलं आहे. तो बघा ODD हा शब्द कुठे होता बघा, हे लास्टला इथे तुम्हाला दिसत असेल. ODD हा शब्द आहे. ODDच्या सेम प्लेसला काही दिलेलं आहे का ते बघून घेऊया आपण. ODD साठी एकच बघा, हा लास्टला दिलेला हा शब्द आहे आणि लास्टच्या ठिकाणी आपण इथे 2 रेषा बरोबर त्याच्या खाली ओढलेल्या आहे, म्हणजे त्यासाठी कुठला येणार आहे वर्ड, तो आपण जो लास्टच्या याच्यात येणार होता. लिहिण्यामध्ये आपलं थोडंसं रॉंग झालं होतं. इथे आपण पर्सन वर्ड लिहायचा होता, एक वर्ड लिहायचा रॉंग गेला होता, तो इथे आहे तो पर्सन. लास्टचा वर्ड मी इथे लिहितो बघा. ODD हे बघा, ODD हा कोड पर्सनसाठी दिलेला आहे, कारण की शेवटी एकच वर्ड राहून गेला होता. ODD हा इथे आहे पर्सन, तर म्हणून पहिल्याचा आन्सर आपला येणार आहे पर्सन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. गुड हा संकेतांक कशासाठी वापरला गेलेला आहे हे आपण बघूया. गुड सर्वात आपण लिहिलेल्या याच्यात गुड कुठे आहे हे शोधून घेऊया. बघा गुड कुठे दिलेला आहे, कलर चेंज करून बघूया. मी तुम्हाला कलर चेंज करून दाखवतो. तर गुड साठी काय आपण कलर चेंज करून एकदा बघूया. गुड शब्द बघा, हा इथे आपला गुड नावाचा हा शब्द आहे, ज्याला आपण हिरव्या याने गिरवत आहोत. गुड साठी काय दिलेलं आहे, दुसरी जागा रिकामी आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्याच्यात दिलेला आहे. तर सेम इथं हा ला नावाचा जो शब्द आहे त्याच्यात पण सेम असंच दिलेलं आहे, दुसऱ्या जागी काहीच नाही आहे, तिसऱ्या आणि चौथ्या ह्याच्यात आहे. म्हणून ऑप्शनमध्ये त्याचं जे असेल हे बघा 2 नंबरला ला नावाचं दिलेलं आहे बघा इथे ला, हे ऑप्शन हे आन्सर आहे त्याचं. तिसऱ्या याच्यात काय आहे, व्हेरी हा संकेतांक कशासाठी वापरला गेलेला आहे बघा, मी तुम्हाला ते पण दाखवतो. व्हेरी कुठे दिलेलं आहे बघा, पहिल्याच्यात दे आर व्हेरी गुड असं दिलेलं होतं, पण आता तुम्ही म्हणाल सर याच्या खाली कुठली रेषच नाही ओढलेली आहे, तर आपल्याला संकेतांकामध्ये पण असाच शोधायचा आहे ज्याच्या खाली कुठली रेष नाही ओढलेली आहे. बघा NA खाली एक रेष ओढली आहे, आर खाली पण एक रेष ओढली आहे. हे बघा इथे NA खाली एक रेष ओढली आहे, आर खाली एक रेष ओढली आहे, म्हणजे हा कोड आरचा असणार. आपल्याला असं पाहिजे व्हेरीसाठी खाली काहीच नाही आहे. बघा PA साठी पण इथे खाली काहीच नाही आहे. बघा सेम असं हे कोड फाइंड केले जातात. म्हणून जो आपला कोड येणार आहे व्हेरीसाठी तो काय आहे, तो आहे PA ऑप्शनमध्ये आहे का, हो ऑप्शनमध्ये PA आहे बघा, हे त्याचा ऑप्शन नंबर C हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे, U हा संकेतांक कशासाठी वापरला गेलेला आहे. U हा संकेतांक कशासाठी वापरला गेलेला आहे. U बघा U कुठे येते, आता आपण U एकदा चेक करूया. U बघा दुसऱ्या लाईनमध्ये आहे हा U वेलकम असा शब्द होता. इथे पण पीट आणि पीट SA असे हे 2 शब्द दुसऱ्या लाईन येतात बघा. हे PIT पीट आणि हे SA हे असे 2 शब्द होते. इथे पण U आणि वेलकम, तर आपल्याला Uचं शोधायचं आहे. Uच्या खाली इथे काही आहे का, नाही आहे. इथे काही आहे का, नाही आहे. तर आपल्याला या लाईनमध्ये पण असेच शब्द शोधायचे आहे ज्याच्या खाली काही नसणार. बघा पीटच्या खाली तिसऱ्या लाईनमध्ये 2 रेषा आहे, पण SAच्या खाली काहीच नाही आहे. इथे काही नाही आहे, इथे काही नाही आहे, म्हणून आपण SA हे त्याचं ऑप्शन आन्सर म्हणून टिक करणार आहोत. कुठं गेलं U साठी काय आहे SA, म्हणून हे ऑप्शन आपलं ऑप्शन आहे बघा. U साठी SA म्हणून हे आपलं ऑप्शन आहे. आता आहे डे साठी काय आहे, पीट HOLA म्हणजे कॉपी झालं आहे ते डबल, पण आपण आता आन्सरमध्ये चेक करून घेऊया काय आहे.
देसाठी बघा HO आपण आधीच करून ठेवलं होतं निळ्या आणि समजून सांगताना. देसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेवर किंवा नाही तर चौथ्या जागेवर रेषा पाहिजे. बघा इथे पण सेम आहे. तर HO हे त्याचं आन्सर आहे. HO हे त्याचं आन्सर आहे. बघा तर ह्या ज्या मी तुम्हाला आज दोन्ही मेथड सांगितल्या, मेथड 1 आणि 2, हे मेथडचा यूज कुठे कुठे करायचा मी आधी तुम्हाला हे पण सांगून देतो. काय होते आपल्याला MPSCच्या पेपरमध्ये असे क्वेश्चन्स येत असतात किंवा जिथे पण हार्ड कॉपीवर पेपर्स येतात तिथे मेथड 1 यूज करणं सोपी आहे. तिथे असं तुम्ही ट्रायंगल गोल अशा गोष्टी करून तुम्ही तिथे वापरू शकता. पण जर का पेपर कॉम्प्युटरवर येणार आहे आजकाल, आता जसं म्हणतात की कॉम्प्युटरवर होऊ शकतात, ऑनलाईन पेपर होऊ शकतात, तर तिथे तुम्ही कसं काय करणार? तिथे तुम्ही वरचं पाहून खाली राहतात, वरच्या स्क्रीनवर पाहणार, परत खाली लिहिणार, याच्यामध्ये आपला टाईम चालला जाणार. आणि त्याच्यानंतर हे प्रोसिजर केल्याच्या नंतर पण आपल्याला ते शोधायचं आहे, गोल करून चौकोन करून असं शोधायचं आहे. तर त्याच्यापेक्षा हीच एक मेथड सोपी आहे आपली, तुम्ही ही फॉलो करायला पाहिजे. हे मला असं वाटते. आपले मस्त पहिलं वाक्य लिहून टाकायचं, त्याच्या खाली रेष ओढायची, त्याच्यानंतर दुसरं जिथून सुरू होते, दुसरं म्हणजे एक्झॅक्ट पहिलं जिथून समजे तिथून दुसरं सुरू करायचं, परत तिथे रेष ओढायची, असं हे चालू ठेवायचं आपलं. याच्यामुळे तुमचा वेळ पण वाचणार. मी ही स्वतः मेथड जास्तीत जास्त एक्झाम्समध्ये यूज करून पाहिली आहे आणि स्टुडंटना पण सांगितली आहे. तर ही चांगली मेथड आहे आणि या थ्रूच फास्ट आन्सर येत आहे, जे ऑनलाईनमध्ये पण तुम्ही यूज करू शकता. तर हे जे तिसरा सेट आहे बघा, तुम्ही याचे तिसरा सेट जो आहे हा तुम्ही सोडवायचा आहे आणि याचे कमेंटमध्ये आन्सर द्यायचे आहे. बघा ही आणि नेक्स्ट स्लाइड, याचे आन्सर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचे आहे. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कमेंट करायचं आहे. ज्यांनी चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट केलेली आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करून टाकायचे आहे, जेणेकरून येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आम्हाला ही शॉर्टकट ट्रिक समजली नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही स्पेशल व्हिडिओ तयार करू आणि तो अपलोड करू, आणि जेणेकरून तुमचे डाऊट क्लिअर होतील. तसेच आमच्याकडे आणखी पण काही डाऊट्स आलेले आहे, त्याचे आम्ही आता लेक्चर तयार करणार आहोत आणि ते अपलोड करणार आहोत. थँक्यू.